पुण्यातील गजबजलेल्या हडपसर परिसरात बुधवारी एकच खळबळ उडाली. येथील कामधेनू इस्टेटमधील एका प्रसिद्ध हॉस्पिटलसमोर बॉम्ब सापडल्याने संपूर्ण प्रशासन हादरून गेले आहे. विशेष म्हणजे राज्यभरात दहशतवाद विरोधी पथकाने ATSने छापेमारी सुरू असतानाच पुण्यात ही घटना घडल्याने याला गंभीर वळण मिळाले आहे. 7 तासांचा टायमर लावलेली ही वस्तू जिवंत बॉम्ब आहे अशी माहिती आहे. बॉम्ब आढळल्याची माहिती समजताच पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली आहे. दरम्यान रात्री उशिरा हा बॉम्ब निकामी करण्यात पोलिसांना यश आलं. त्यामुळे मोठी हानी टळल्याचं मानलं जात आहे. हडपसर येथील कामधेनू इस्टेटमध्ये असलेल्या एका मोठ्या रुग्णालयासमोर ही संशयास्पद वस्तू आढळून आली. ही वस्तू बॉम्ब असल्याचा दाट संशय आल्याने तातडीने बॉम्बशोधक आणि नाशक पथकाला BDDSला पाचारण करण्यात आले. या वस्तूमध्ये स्फोटक आणि टायमर लावल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून 7 तासांचा वेळ सेट करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन दल आणि पोलिसांनी या वस्तूला सुरक्षितपणे एका मोकळ्या जागेत हलवले असून तिथे तपासणी सुरू आहे. हडपसरमध्ये सापडलेला बॉम्ब, वस्तू आणि ATSची कारवाई यांचा एकमेकांशी संबंध आहे का याचा तपास आता पोलीस करत आहेत. सध्या हडपसर परिसर आणि रुग्णालयाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या प्रकरणातील संशयितांचे सोशल मीडिया व्यवहार आणि बँक खात्यांचीही पडताळणी केली जात असून येत्या काही तासांत मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.